नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपण ज्या देवीची पूजा करतो ती म्हणजे देवी चंद्रघंटा। या देवीचं स्वरूप शांत आहे, पण त्याच वेळी ती दुष्टांचा नाश करणारी शक्ती सुद्धा आहे। तिच्या कपाळावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्रही आहे आणि त्यामुळेच तिला चंद्रघंटा असं नाव मिळालंय। त्या घंटेच्या नादाने राक्षस आणि दानव थरथर कापतात। त्यामागे एक कथा आहे। पूर्वजन्मी माता पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी एक घोर तप चालू केलं। हजारो वर्ष त्यांनी फळं फुलं खाऊन तपस्या केली, कधी बिल्वपात्र खाऊन दिवस काढले आणि शेवटी त्यांनी अन्नपाणी सुद्धा त्याग करून शिवध्यान केलं। या कठोर तपस्येने शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीचा स्वीकार केला। या देवीला ब्रह्मचारिणी असंही म्हणतात आणि जिची कथा आपण याआधी ऐकलेली आहे। जेव्हा हा विवाह ठरला तेव्हा हिमालयाचा दरबार आनंदाने भरून गेला। देवदेवता सगळे येऊ लागले, पण जेव्हा भगवान शंकर आपल्या गणांसह विवाहासाठी आले तेव्हा त्यांचं रूप पाहून सगळे दचकून गेले। भगवान शंकरांचं रूप हे अत्यंत भयानक होतं। शरीरावर भस्म, जटांमध्ये साप, गळ्यात कवटींची माळ, डोळ्यात अग्नी आणि एवढंच नाही तर त्यांच्यासोबत भूत प्रेत पिशाचगण सुद्धा आलेले होते। त्यामुळे संपूर्ण मंडपात एक वेगळाच गोंधळ माजला। हे पाहून पर्वतराज हिमालय आणि त्यांची पत्नी मेना हे व्याकुळ झाले। त्यांना शंका वाटू लागली की एवढ्या भयंकर स्वरूपाच्या शंकराशी आपली कन्या संसार कसा काय करेल। तेव्हा देवी पार्वतीने आपल्या स्वरूपात एक बदल केला आणि एक तेजस्वी रूप धारण करून ती सिंहावर आरूढ झाली। तिच्या 10 हातांमध्ये शस्त्र चमकत होती, जशी त्रिशूळ, गदा, धनुष्य, चक्र, बाण आणि कपाळावर झळकत होता अर्धचंद्र। त्या घंटेच्या नादाने वातावरण हादरून गेलं। दुष्ट राक्षस आणि पिशाच पळून गेले आणि सभोवताली एक वेगळी शांतता पसरली। तेव्हापासून पार्वतीचं हे दिव्य रूप चंद्रघंटा म्हणून ओळखलं जाऊ लागलं। मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो की जीवनात कितीही अडचणी आल्या, कितीही अंधकार आला तरी आपल्याला धैर्य दाखवून प्रत्येक संकटावर मात करणं गरजेचं असतं। त्यांच्या उपासनेने भक्तांचा अहंकार हा नाहीसा होतो। जीवनात सौम्यता आणि विनम्रता येते आणि त्याच वेळी निर्भयता आणि शौर्य सुद्धा वाढतं।